केंद्रीय मंत्री अमित शहा आज पोषण सुरक्षा आणि कुपोषण निर्मूलन यात CSRची भूमिका या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेचं करणार उद्घाटन। नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3000 मुलांना पोषण सहाय्य देणाऱ्या शिशु संजीवनी उपक्रमाचाही अमित शहा यांच्या हस्ते होणार प्रारंभ। गेल्या 11 वर्षात देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 6 पटीनं वाढ तर निर्यात 8 पटीनं वधारली। इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे मराठवाड्यात झंझावाती प्रचार सभा। आजवर दुर्लक्षित असलेल्या शहरांचा कायापालट करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लोकांना भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण भावतं असं सांगत महायुतीच्या कामाच्या जोरावर मुंबईवर भगवा फडकेल, एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी उबाठा शिवसेना आणि मनसे युतीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन। महापालिका निवडणुकीत बिनविरोध येण्यासाठी सत्ता आणि पैशांच्या बळावर घोडेबाजार होतो आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप। व्हेनेझुएलात उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांनी घेतली हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथ। निकोलस मदुरो यांना न्यायालयात करण्यात आलं हजर, निर्दोष असल्याचा केला दावा। आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं पहाटे पुण्यात निधन। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात